हवेतच पाकची 9 विमानं नष्ट. भारतानं केला पाकचा गेम. भारताचा बदला पुरा. पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांना संपवून भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला पुरा केलाय. ऑपरेशन सिंदूर राबवून केवळ दहशतवादी आणि त्यांची तळं नष्ट करताना भारतावर वाकडी चाल करून आलेल्या पाकिस्तानी सैन्याला देखील भारतानं चांगलीच अद्दल घडवली आहे. होय, दहशतवादाचा समूळ नाश करणाऱ्या भारतीय सैन्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा भारतानं असा दूर काढला की त्याची चर्चा अजून सुरूच आहे. 6 फायटर जेट बॉम्बर विमानं, 2 हाय व्हॅल्यू सुरक्षा विमानं, 1 C-130 हर्क्युलस विमान, पाकिस्तानचे 10 सशस्त्र ड्रोन. भारतीय सैन्यावर आणि लष्करावर वाकडी चाल करून आलेल्या पाक सैन्याच्या 6 फायटर जेटला भारतीय सैन्यानं हवेतच नष्ट करून दाखवलं. तर सीमेपासून 300 किलोमीटर आत लपून बसलेल्या एका हाय व्हॉल्यूम सुरक्षा विमानाला देखील भारतानं मातीमोल करून टाकलं. आता ज्यावेळेस पाकिस्तान स्वतःच्याच डॅमेजचं असेसमेंट करतंय त्यावेळेस त्यांच्या डॉझियरमधून स्पष्टपणे दिसून येतंय की आत्तापर्यंत जे मानलं जात होतं की पाकिस्तानचे फक्त 6 फायटर जेट हे भारताच्या हल्ल्यामध्ये नष्ट झालेले आहेत, तर ते 6 फायटर जेट नसून तब्बल 9 फायटर जेट हे पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहेत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र होती अशा 10 UCAVला सुद्धा नष्ट करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. पाकिस्तानचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आपण आपला शेजारी कधीच बदलू शकत नाही आणि दुर्दैवानं आपला शेजारी पाकिस्तान हा आपला 1 नंबरचा शत्रू आहे. याच शत्रू राष्ट्रानं कायम भारतावर वाकडी नजर ठेवत दहशतवादी पाठवून भारतीयांच्या आत्म्यावर भ्याड हल्ले केलेत. मात्र आता माघार नाही. आता हा नवा भारत दहशतवाद्यांना तर शोधून शोधून मारेलच, त्यांचं घर जमीनदोस्त करेलच आणि त्यांना मदत करणारा कुणीही असला तरी त्याला जन्माची अद्दल घडवेल हा निर्धार पक्का आहे. आणि त्याचीच प्रचिती आता पाकड्यांची विमानं नष्ट करून भारतानं दिली आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.